नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज मेकिंग असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हा प्रकार या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे विधानार्थी वाक्याचे उद्गारवाचक वाक्य तयार करणे. म्हणजे उद्गारवाचक वाक्य कसं तयार केलं जातं उदाहरणार्थी वाक्यापासून याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता यातल्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रामुख्यानं पहिली गोष्ट म्हणजे उद्गारवाचक वाक्य व्हाट किंवा हाऊने सुरू होते हे लक्षात घ्या. ते एक व्हाटने सुरू होईल किंवा हाऊने सुरू होईल. दुसरी गोष्ट, विधानार्थी वाक्यात जर फक्त व्हेरी आलेला असेल तर वाक्य हाऊने सुरू होतं. त्याच्यानंतर जर विधानार्थी वाक्यात ए व्हेरी असेल, ए व्हेरी अधिक विशेषण, बघा या ठिकाणी व्हेरी अधिक विशेषण अधिक नाम असेल तर उद्गारवाचक वाक्य व्हाटने सुरू होतं. परत नीट हा नियम लक्षात घ्या. वाक्यात जर ए व्हेरी असेल म्हणजे ए व्हेरी अधिक विशेषण अधिक नाम अधिक उद्गार असेल तर, म्हणजे विशेषणानंतर नाम असेल तर उद्गारवाचक वाक्य व्हाटने सुरू होते. हाऊमध्ये वाटमध्ये सुरू करताना लक्षात घ्यायचं, इथं फक्त ए व्हेरी आहे आणि इथं फक्त व्हेरी आहे. बघा एवढा बदल आहे. ए आहे म्हणजे याच्यात कुठेतरी नाम आहे याच्यातून, कारण हे काउंटेबल आहे ना. एक नाम विशेषणानंतर नाम, इथं फक्त विशेषण आहे. मग असं असेल तर वाक्याची सुरुवात व्हाटनेच होते. एवढा प्रश्न मिटला की त्याच्यानंतर एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी व्हाट आणि हाऊ याचा अर्थ किती होतो. व्हाट आणि हाऊचा अर्थ किती होतो, म्हणजेच फार किंवा खूप. व्हाटचा अर्थ फार किंवा खूप. हाऊ ब्युटिफुल म्हणजे किती सुंदर आहे, किती सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे. व्हाट ए ब्युटिफुल गर्ल म्हणजे किती सुंदर मुलगी आहे ती एक. किती म्हणजे खूप, त्याचा अर्थ काय होतो, खूप खूप असेल तर म्हणजे फार किंवा खूप याचाच अर्थ व्हेरी होतो. व्हाटचा अर्थ व्हेरी किंवा खूप म्हणजेच खूप किंवा फार म्हणजेच व्हेरी असा होतो. आणि हे असं असल्यामुळं उद्गारवाचक वाक्यामध्ये व्हाट आणि हाऊ येतं, म्हणून त्या वाक्यात व्हेरी येत नाही. कारण व्हेरी आणि हाऊ आणि व्हाट यांचा अर्थ उद्गारवाचक वाक्यामध्ये जवळजवळ सारखा असतो. एवढ्या गोष्टी लक्षात राहिल्या की एक लक्षात यायचं, याची रचना कशी असते, या प्रकारच्या वाक्याची रचना कशी असते. याच्यामध्ये हाऊने सुरू होणारं वाक्य, आता या वाक्याची सुरुवात असते, वाक्यामध्ये हाऊ येतं सुरुवातीला, नंतर त्याच्यानंतर विशेषण येतं, त्याच्यानंतर डायरेक्ट करता येतो, त्याच्यानंतर क्रियापद येते आणि उरलेलं वाक्य त्याच्यानंतर येतं जर असेल तर, आणि शेवटी उद्गाराचे चिन्ह येतं. लक्षात घ्या, अगोदर हाऊ, नंतर विशेषण, नंतर वाक्याचा कर्ता आणि नंतर क्रियापद. म्हणजे थोडक्यात हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना आहे. इफ समथिंग इज रिमेनिंग सेंटेन्स देन आफ्टर अँड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स देर इज एक्सक्लेमेशन मार्क, शेवटी उद्गारवाचक चिन्ह, अशी याची रचना. आता व्हाटने सुरू होणारं वाक्य व्हाट, त्याच्यानंतर ए किंवा एन, या वाक्यामध्ये ए किंवा एन असतं, त्याच्यानंतर विशेषण घ्यायचं, त्याच्यानंतर नाम घ्यायचं, त्याच्यानंतर कर्ता घ्यायचा, त्याच्या पुढं क्रियापद घ्यायचं आणि असेल उरलेलं जर वाक्य असेल तर ते लिहून वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं, कारण हे उद्गारवाचक वाक्य आहे. आता या रचना जराशा थोड्याशा अशा समजून घ्या, या रचना आमच्या समोर पाहिजेत. आता एक लक्षात घ्या, याच्यानंतर या ठिकाणी मी काही मुद्दाम या प्रकारची वाक्य लिहिलेली आहेत. या वाक्यापासून आपल्याला व्यवस्थित वाक्य या रचनांच्या आधारे करता आलं पाहिजे. आता याच्यात तुम्हीच आता या ठिकाणी नियम तयार करू शकता. वाक्याची सुरुवात हाऊने करावी, त्याच्यानंतर विशेषण घ्यावं, त्याच्यानंतर कर्ता घ्यावा, नंतर क्रियापद घ्यावे, नंतर उरलेलं वाक्य लिहून उद्गाराचक चिन्ह द्यावे. जर वाक्याची सुरुवात वाक्यामध्ये ए किंवा एन असेल आणि विशेषणानंतर जर नाम असेल तर वाक्य सुरुवात व्हाटने करावी, त्याच्यानंतर ए एन घ्यावं, नंतर विशेषण लिहावं, त्याच्यानंतर नाम, त्याच्यानंतर कर्ता घ्यावा, शेवटी क्रियापद घेऊन उरलेलं वाक्य लिहावं आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावं. हे व्हाटची सुरुवात. आता बघा आपण ह्याच्याच आधारे आपण काय करूया, या ठिकाणी मी काही वाक्य दिली आहेत तर या वाक्य आपण या ठिकाणी सोडूया. इथं वाक्य पहिलं या ठिकाणी उदाहरण दिले ह्या का नंबर 1चं, इट इज व्हेरी वंडरफुल. आता इथं इट इज व्हेरी वंडरफुल, इथं ए दिलेला नाहीये, वंडरफुल विशेषण, याच्यानंतर नाम नाहीये, म्हणजे वाक्याची सुरुवात होईल हाऊने. म्हणजे कसं होईल वाक्य, हाऊ नंतर विशेषण येतं याच्याप्रमाणे, हाऊ नंतर विशेषण, हाऊ वंडरफुल, हाऊ वंडरफुल, आणि नंतर हे इट आलं, हा कर्ता आला, आणि शेवटी इज क्रियापद आलं. आता उरलेलं वाक्य इथं नाहीये म्हणून इथं आलं उद्गारवाचक चिन्ह.
आलं लक्षात. आता इथं जर हे 1 नंबर 2 नंबरच्या वाक्याला इकडे बघूया. इथं म्हणलं द सिनेमा इज ए फेमस वन. द सिनेमा इज ए फेमस वन. आता हे बघा या ठिकाणी वाक्यामध्ये काय आहे, या ठिकाणी ए दिलेलं आहे, एच्या नंतर या ठिकाणी विशेषण आहे आणि वन हे काउंटेबल नाऊन आहे, थोडक्यात हे पण नाम आहे. म्हणजे विशेषणानंतर नाम या ठिकाणी दिलेले. मग विशेषणाला जर नंतर नाम असेल तर वाक्याची सुरुवात होते व्हाटने. आता व्हाटच्या नंतर या रचनेप्रमाणे आपल्याला ए किंवा एन हे या ठिकाणी घ्यायचं. काय इथं ए आहे, एन नाही. व्हाट ए, त्याच्यानंतर विशेषण घ्यायचं व्हाट ए फेमस, नंतर हा नाम आलं या ठिकाणी, सॉरी व्हाट ए फेमस वन द सिनेमा इज. व्हाट ए फेमस वन द सिनेमा इज, असं हे वाक्य झालं. वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. साधं सरळ वाक्य जर नीट पाहून घ्या. द सिनेमा इज ए फेमस वन, व्हाट ए फेमस वन द सिनेमा इज, असं वाक्य होईल. त्याच्यानंतर आता पुढं पुन्हा इकडचं वाक्य बघू. याला नंबर 3 देऊ. हे 3 नंबरचं वाक्य असं आहे, याला असं म्हटलंय हिज माउथ इज व्हेरी ड्राय. त्याचं तोंड खूप कोरडं आहे. आता या ठिकाणी इथं ए दिलेलं नाहीये. ड्राय हे माउथ कसं आहे हे सांगणार, याचं माउथ बद्दल माहिती सांगणारा शब्द आहे. म्हणजे हिज माउथ इज व्हेरी ड्राय हे विशेषण आहे. वाक्याची सुरुवात इथं ए आणि विशेषणानंतर नाम नसल्यामुळे याची सुरुवात कशाने होईल, तर याची सुरुवात होईल हाऊने होईल. हाऊ नंतर विशेषण आलं यावरच्या नियमाप्रमाणे. हाऊ ड्राय हिज माउथ इज, आलं उद्गारवाचक चिन्ह. सोपं आहे, करायला गेलं थोडंसं नीट समजून घेतलं की याप्रमाणे. यामुळे जास्त किचकट नियम दिलेले नाहीत, एवढंच दिलेलं आहे. थोडं नीट समजून घ्या. नीट पुन्हा जर समजा आपण पुन्हा पाहिजे हे समजून येतं, थोडी प्रॅक्टिस केली तर आणखी व्यवस्थित समजू शकतो. आता आपण इकडचं हे 4 नंबरला, या वाक्याला 4 नंबर देऊ. इट इज ए ग्रेट सरप्राईज असं आहे. मग आता या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी ए, इथं ए आला आहे, ग्रेट विशेषण आहे आणि सरप्राईज हे एक प्रकारे नाम दिलं आपण. मग आता हे जर नाम असेल तर आता या ठिकाणी काय होईल, याची सुरुवात होईल व्हाटने. व्हाट नंतर ए येईल, व्हाट ए ग्रेट, नंतर विशेषण येईल. हे बघा इथं व्हाट आलं, ए किंवा एन पैकी एक आलं, त्याच्यानंतर विशेषण आलं ग्रेट, नंतर नाम आलं व्हाट ए ग्रेट. आता हे सरप्राईज नाम आहे. व्हाट ए ग्रेट सरप्राईज. आता इथं पुन्हा करता आला, करता इट आहे आणि पुढे याच्यामध्ये इज क्रियापद आहे. आता पुढे लक्षात घ्यायचं, पुढे दिलेलं वाक्य असं आहे यू आर ग्रेट, असं वाक्य आहे यू आर ग्रेट. आता या ठिकाणी काय होईल, यू आर ग्रेट मध्ये यू आर ग्रेट इथं विशेषण दिले, पुढं नाम नाहीये, ए पण दिलेलं नाहीये. मग आता या ठिकाणी नाम नाही, विशेषणानंतर नाम नाही, म्हणजे आपल्याला याच्यातलं एक लक्षण आहे, विशेषणानंतर नाम असेल तरच आपल्याला व्हाटने सुरुवात करायची. मग इथं काय सुरुवात होईल, इथं सुरुवात होईल हाऊ. हाऊच्या नंतर आलं विशेषण, पण वरती सांगितल्याप्रमाणे त्यानंतर विशेषण घ्यायचं हाऊ ग्रेट, नंतर इथं आला करता. बघा या ठिकाणी हाऊ विशेषण करता, हाऊ ग्रेट, इथं यू करता आला, नंतर हे आर क्रियापद आलं. एक लक्षात घ्यायचं, एम इज आर वॉज वेअर यांचा वापर जर वाक्यामध्ये दुसरं क्रियापद दिलं नसेल तर ते क्रियापद असतं, मुख्य क्रियापदाचं काम करतात हे. आणि जर त्यामध्ये मुख्य क्रियापद असेल तर सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे एम इज आर वॉज वेअर हे क्रियापद म्हणून देखील वापरले जातात, हे लक्षात घ्यायचं. आता इथं बघा, ही इज थ्रुली अन ऑनेस्ट मॅन असं वाक्य. आता याला 6 नंबर देऊ. हां, ही इज थ्रुली अन ऑनेस्ट मॅन कसं होईल. आता या ठिकाणी एन ऑनेस्ट विशेषणानंतर नाम आहे तर कसं घेता येईल. आता आपल्या अगोदर वाक्याची सुरुवात व्हाटने होईल, कारण विशेषणाच्या नंतर नाम आहे, ए किंवा एन दिलेला आहे. व्हाट एन ऑनेस्ट मॅन. बघा इथं व्हाट आला, नंतर एन घेतलं, त्याच्यानंतर ऑनेस्ट विशेषण घेतलं, नंतर मॅन हे कॉमन नाऊन नाम घेतलं, त्याच्यानंतर करता ही आहे. व्हाट ए ऑनेस्ट मॅन
ही आणि नंतर क्रियापद आलं. आपलं एवढ्यात संपलं. वाक्य उरलेलं असतं तर पुढं लिहिलं असतं शेवटी उद्गाराचे चिन्ह. हे वाक्य असं होईल. नंतर ही इज ए ब्रेव मॅन असं आलं. आता या ठिकाणी ए ब्रेव इथं ए आला. ए व्हेरी वगैरे जरी नाही आलं तरी या प्रकारची वाक्य येऊ शकतात, लक्षात ठेवायचं. ही इज ए ब्रेव मॅन. मग आता या ठिकाणी विशेषणानंतर नाम आहे. मग आता कसं होईल, कारण ब्रेव ही विषयी वर्णन करतो. तो कसा आहे, तो ब्रेव आहे, म्हणजे तो मनुष्य आहे, ब्रेव आहे. मग आता इथं कसं झालं, हे विशेषण. बघा आता आपलं काय येईल इथं, व्हाट. सुरुवात येईल व्हाट ए ब्रेव. रचनेप्रमाणे आहे. व्हाट नंतर ए विशेषण ब्रेव नंतर नाम आलं मॅन. व्हाट ए ब्रेव मॅन आणि नंतर आलं करता आला ही इज उद्गारवाचक चिन्ह. आलं का लक्षात. आता याच्यानंतर मी काय करतोय, याच्यामध्येच थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट एकाच समांतर एका उदाहरणाच्या आधारे तुम्हाला एवढं समजावून देतो, म्हणजे हे आपल्या लक्षात येईल. एवढं एक उदाहरण जर आपण लक्षात ठेवलं या रचनेसाठी तर आपल्याला लक्षात येईल. बघा आपण जर म्हटलं ना की सी इज क्लेवर किंवा सी इज व्हेरी क्लेवर असं आपण घेऊ. सी इज व्हेरी क्लेवर. इथंच आता दुसरं वाक्य या ठिकाणी तुम्हाला देतो. हे वाक्य असं आहे. पुढं वाक्य असं आहे, सी इज ए व्हेरी क्लेवर गर्ल. आता हे उदाहरण हे दिलेल्या रचना लक्षात ठेवण्यासाठी मुद्दाम ही वाक्य तुम्हाला इथं समोर मांडतोय. हे लक्षात घ्या. हे बाकीचे उदाहरणं आपल्या लक्षात नाही घ्यायचे. 2 उदाहरणं आपण आता लक्षात घेऊया फक्त, म्हणजे समजून येईल की नाही हे याप्रमाणे केलं जातं. आता याच्याकडे लक्ष दे. हे 2 उदाहरणं कशी सोडवली जातात बघा. या ठिकाणी सी इज ए व्हेरी क्लेवर, ती खूप हुशार आहे असं वाक्य आहे. या ठिकाणी इथं ए नाही आहे, हे क्लेवर विशेषण आहे. याच्यानंतर काय नाही आहे, याच्यानंतर पुढं दिलेलं विशेषण पण नाही आहे, सॉरी नाम नाही आहे. म्हणजे वाक्य सुरुवात होईल हाऊने. हाऊ नंतर आलं विशेषण क्लेवर. हाऊ इथं विशेषण नंतर करता नंतर काय आलं क्रियापद इज उद्गाराचे चिन्ह. हाऊ क्लेवर सी इज. आता वाक्य दोन्ही सारखी येतं पण याच्यातला बदल पहा. सी इज ए व्हेरी क्लेवर गर्ल. आता या ठिकाणी इथं व्हेरी क्लेवरच्या नंतर गर्ल हे नाऊन आलं म्हणून याची सुद्धा सुरुवात मुद्दाम सुरुवात व्हाटने होते बघा. व्हाट ए क्लेवर. आता आपण अगोदर बघा व्हेरी आणि व्हाट यांचा अर्थ दोन्हीचा अर्थ खूप असं होतं, त्यामुळे हे दोन्ही एका वाक्यात येत नाहीत. व्हाट ए क्लेवर गर्ल नाऊन आलं याच्यानंतर. व्हाट ए क्लेवर गर्ल. इथं बघा व्हाट ए किंवा ॲन आलं, ए इथं क्लेवर विशेषण आलं, नंतर नाम, हे नाम आलं गर्ल, नंतर काय आलं करता आला, करतावरती सी दिलाय, सी शेवटी इज येईल आणि याप्रमाणे हे वाक्य सुटेल. तर बघा विद्यार्थी मित्रो, आपण या ठिकाणी उद्गाराचे वाक्य कसं बनवायचं हे उदाहरणासह आपण पाहिलेलं आहे. एक 7, 8 ते 10 आपण काहीतरी 8, 9 काहीतरी उदाहरणं या ठिकाणी झाली आहेत. तर मला असं वाटतं की ही संकल्पना आपणाला समजली असेल. आपणाला अशाच नवनवीन व्याकरणामधील संकल्पना समजण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.